आज आपण कॉर्न पॅटीस करणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी कॉर्न घेतलेत मिक्सरच्या भांड्यात, थोडीशी कोथिंबीर घेतली देठासहित, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात तुकडे करून, 1 इंच आलं घेतलं, 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत, थोडासा पुदिना टाकूया, 1 चमचा लिंबाचा रस घालूया आणि पाणी न घालता सरसरीत असं वाटून घेऊया। असं आपलं मस्त वाटण तयार झालेलं आहे, बघू शकताय। थोडंसं जाडसरच आहे। गॅस चालू केलं, त्यावर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवूया, चवीपुरती थोडंसं मीठ घालूया, पाव चमचा, आणि इथे 1 वाटी मक्याचे दाणे घेतलेत ते त्यामध्ये घालूया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया। पाण्याला छान उकळी आले, चांगले मक्याचे दाणे शिजलेले आहेत, ते आपण आता बाजूला काढूया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, हे दाणे आपण चाळणीवर पाणी काढून घेऊया। 2 चमचे तेल घालूया, तेल तापलं की अर्धा चमचा जिरं घालूया त्याच्यामध्ये। जिरं तडतडलं की जे आपण वाटण वाटून घेतलं आहे मक्याचं, ते आपण त्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करूया। गॅस बारीक करूया आणि थोडंसं परतून घेऊया। आता यातच आपण जे मके उकडवून घेतले ते घालूया, चवीपुरती थोडंसं लाल तिखट घालूया कलरसाठी, चवीपुरती मीठ घालूया आणि व्यवस्थित सुकं होईपर्यंत परतून घेऊया। असं आपलं सारण मस्त सुटसुटीत असं झालेलं आहे। हे आपण गॅस बंद करूया आणि थंड व्हायला ठेवूया। इथे मी 4 बटाटे उकडवून सोलून चांगले मॅश करून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपण पाव चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ घालूया आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया आणि हे सगळं आपण हातानेच एकजीव करून घेऊया। असं मी पीठ छान मळून घेतलेलं आहे, मस्त गोळा तयार झाला आहे त्याचा। मी हात धुवून येते। इथे एका बाउलमध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊया, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीनुसार आणि थोडी काळी मिरी पावडर घालूया, व्यवस्थित मिक्स करूया आणि थोडं पाणी घालून त्याची एक स्लरी तयार करूया। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशी मध्यम अशी स्लरी तयार झालेली आहे। इथे मी थोडंसं ताजं ब्रेड क्रम्ब करून घेतलेला आहे, ताज्या ब्रेडचा चुरा, तो पण आपण इथे घेऊया। आता सगळी आपली तयारी झालेली आहे, पॅटीस करायला आपण घेऊया। लिंबाच्या आकारा एवढा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरायचं मक्याचं, आणि जसं आपण पोळीसाठी गोळा तयार करतो तसं व्यवस्थित सगळीकडून भरून घ्यायचं। जरासं कुठे फुटलं तर त्यातला बटाट्याचा गोळा आपण त्याच्यात लावायचा आणि स्लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रम्बने व्यवस्थित त्याला कोट करायचं। असे आपण पॅटीस सगळे तयार करून घेऊया। इथे मी गॅसवर आता तेल तापत ठेवते आधी। असे पॅटीस आपले मस्त तयार होत आहेत। गॅसवर तेल ठेवलेलं आहे, ते पण छान तापलं आहे। कडकडीत तेलामध्येच पॅटीस तळून घ्यायचे, नाहीतर ते फुटतात। असे 2-3च तळून घ्यायचे, जास्त नाही टाकायचे। असे आपण फास्ट गॅसवरतीच पॅटीस आपले तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय, मस्त असा कलर आलेला आहे त्याला। असेच दोन्ही साईडनी उलटसुलट करून पॅटीस आपले छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। असे आपले पॅटीस तयार झालेले आहेत, मस्त कलर आलेला आहे। आता ते आपण जाळीवरती काढून घेऊया। असे मी सगळे पॅटीस करून घेते। आता आपण पॅटीससोबत पुदिन्याची हिरवी चटणी केलेली आहे, ती सर्व करूया। थोडासा सॉस घेऊया, एक तोडून दाखवते मी तुम्हाला। मस्त असं आतून स्टफिंगचा सुगंध इतका सुंदर येतोय, मस्त कुरकुरीत झालेले आहेत पॅटीस। अशीच तुम्ही पण करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया छान रेसिपीसोबत। बाय।